सुरू झालेला हा हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. नाम गावो नाम घेऊ, नाम विठोबाशी वाहू, आम्ही दैवाचे आपण खरोखर भाग्यवान आहोत. या एवढ्या श्रावण मासामध्ये आपल्या गावामध्ये एक हरिनाम सप्ताह होतोय. चांगल्या वातावरणामध्ये, चांगल्या नियोजनामध्ये होतोय. खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत. ज्यांनी आजची कीर्तन सेवा केली ते आपल्या सर्वांच्या परिचयाच्या हरिभक्तपरायण प्रियांकाताई कदम. नामदेवरायांचं सुंदर असं विवेचन या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. मी आपलं जास्त वेळ घेत नाही, पण आजचं कीर्तन हे संगीतमय होतं आणि संगीतमय व्हावं ह्याच उद्देशानं आजचं हे कीर्तन निवडलेलं होतं. कारण काय असतं, संगीत हे जीवनाचं सार्थक करणारे एक संगीत त्याचा विषय आहे. एक उदाहरण सांगतो. संगीतामध्ये एक 4 गोळ्या खाऊन झोपणारा माणूस, त्या माणसाला अक्षय चॅलेंज देऊन सांगतो, जो 4 गोळ्या खाऊन झोपतो ना त्याला तिथं झोप नाही लागणार. पण इथं आमच्या इथं येऊ द्या, एक बंदिश लावली ना, 4 मिनिटात जर नाही झोपला ना आपण पोशाख करीन. आपलं चॅलेंज आहे. संगीत ही अशी आराधना आहे की ती खरोखर अंतर्मनापासून ईश्वरापर्यंत पोहोचते आणि ती आराधना सुंदर गोड स्वरांनी साजरी करायची असते. आणि ती आमच्या त्या लाडक्या कन्येने खरोखर केलेली आहे. तुम्हाला खरोखर सांगतो, ती एवढीशी होती ना, तिला मी खांद्यावर घेऊन जायचं तिथं. आमच्या गुरुजींचं घर तिकडे लांब आहे एका साईडला. एवढीशी असल्यापासून आमच्या अंग खांद्यावरती खेळून मोठी झालेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या घरातली, आमच्या कुटुंब, संगीतमय कुटुंबातली एक आमची कन्या आज चांगली कीर्तनकार झाली. खरोखर आम्हाला अभिमान आहे. तिच्या आपल्यासाठी एक महत्वाचा विषय असा आहे की सातारमध्ये तिनं संगीत क्लास खोललेला आहे. तिथं अनेक मुली घडत आहेत, अनेक मुली संगीत घेत आहेत. तिनं स्वतः अलंकार बघा, आम्हाला पण जमलं नाही, पण अलंकार PhD केली. म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. खरं असतं. एक आमचे बंधू दत्तू भाऊ, त्यांचं जीवापाड प्रेम होतं तिच्यावर आणि तिने इतकं घडवण्याचा प्रयत्न केला त्या माणसानं. इतके घेऊन हिंडले ते आमच्या बरोबर, इतके त्यांनी कष्ट घेतले ह्या माऊलीसाठी. आणि खरोखर त्यांची पुण्याई हिच्या माध्यमातून आज खरोखर अस्तित्वात आली असं म्हणायला काही हरकत नाही.